नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका मिनी व्लॉगमध्ये. रात्री भिजत घातलेला हा शाबू खूप छान भिजलाय. 1 किलो बटाटा कुकरला लावलाय. इंदोर बटाटा वापरलाय आपण आणि कडक ऊन पडल्यामुळे मग आईचं होतं की उन्हाळी कामं करायला घ्यायलाच पाहिजे. तर शाबू मी पातेल्यात टाकलाय आणि त्याच्यामध्ये 2 कप साधारण मी पाणी ओतलंय. 1 किलो शाबूला 1 किलो बटाटे असं प्रमाण घेतलेलं आहे आणि छानपैकी आता बटाटा उकडल्यानंतर सोलून घेऊन खिसून घेतलेला आहे आणि शाबू पण छान शिजलाय. तर आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करायचंय. कधी बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या बनवताना शाबू थोडासा वाफवून घ्यायचा, त्यामुळे दाताला कणके बसत नाहीत. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट टाकलं. हिरवी मिरची सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि आई घास घालते आणि इकडे मी ही उन्हाळ कामं करायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर थोडंसं थंडगार असा रसना घेतला आणि पाहू शकताय कसे झालेत आपले छानपैकी चकल्या. आता त्या वाळतायत, तोपर्यंत फरशी पुसून घेतली. त्यानंतर 5 वाजत आले होते, मग चहाचा टाईम झालेला आणि आता वाळवण पण वाळून झालं कारण ऊन कसलं प्रचंड आहे त्यामुळे. तर इथं झालेत आपले. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.